आज विजय झालेला आहे। ज्याच्याकडे संख्याबळ तोच खरा राष्ट्रवादी पक्षाचा हकदार। आणि माननीय इलेक्शन कमिशनने जो निकाल दिला आहे त्याचा सर्वच पूर्ण महाराष्ट्र आणि हिंदुस्थानभर त्याचं कौतुक होतो आहे आणि सत्याचाच विजय झालेला आहे। याची अजून एक पातळी आहे, माननीय विधानसभा अध्यक्ष यांच्या समोरसुद्धा हा एक मॅटर चाललेला आहे। त्याचाही निकाल लवकरात लवकर त्याची प्रक्रिया होऊन ते लोकांची सुनावणी करता आहे, त्याची प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया होऊन त्याच्यामध्येही आम्हाला न्याय मिळेल। आणि अजितदादा हे खरंच राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आहे हे संख्याबळने इलेक्शन कमीशन ने प्रूफ करून दिलेला आहे। सत्य का विजय ये अमर रहेगा और इसको कोई चॅलेंज नहीं है। एक आणि वेळ दोघी दादांचीच आहे। आज निवडणूक आयोगाने जो निकाल दिलेला आहे तो सत्याच्या बाजूने दिलेला आहे। प्रत्येक पक्षात म्हणा कशातही म्हणा ज्यांच्याकडे संख्याबळ आहे त्यांचा विजय झालेला असतो। जसं शिवसेनेचं बघितलं तसंच आज राष्ट्रवादीच्या आज आमच्या पक्षातही तसंच झालं आहे। आज 54 पैकी 43 ते 44 आमदार दादांच्या बाजूने। हे समोरच्या विरोधकांना किती आरोप करू द्या काही करू द्या, परंतु आज सत्याचा विजय झालेला आहे एवढं निश्चित आहे। आणि यापुढेही अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरचा पक्ष राहिल्याशिवाय राहणार नाही। यापुढे अजितदादांना आम्ही मुख्यमंत्री बनवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, एक एवढी ग्वाही देत आहे। अदृश्य शक्तीमुळे हा विजय झाल्याचं सुप्रियाताई म्हणतात। आता विरोधकांना बोलायला तेवढंच राहिलेलं आहे, अदृश्य शक्ती हे ते, बाकी कारण काही नाही आहे। संविधानाला आम्हाला मानणारे लोक आहेत आणि लोकशाहीचा विजय झालेला आहे, संविधानाचा विजय झालेला आहे। ज्यांच्याकडे संख्याबळ आहे, ज्यांच्याकडे मेजॉरिटी आहे, हे सर्व महाराष्ट्राला नव्हे तर देशाला माहिती आहे की संख्याबळ कोणाकडे आहे, जास्तीचं संघटन कोणाकडे आहे। त्याच्यामुळे अजितदादा हा कार्यक्षम नेता होता आहे हे संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं। आतापर्यंत जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मेहनत घेतलेली आहे ते अजितदादांनी घेतलेली आहे, हे सिद्ध झालेलं आहे। संविधानिक दृष्टीने आणि कायद्याने सुद्धा सिद्ध झालं आहे की अजितदादा योग्य दिशेने चालले आहेत आणि त्याला कायद्याचंही पाठबळ मिळालं आहे। आज महाराष्ट्राची योग्य वेळ आलेली आहे आणि योग्य माणसाच्या हातात घड्याळ गेलं आहे आणि मला वाटतं ही महाराष्ट्राच्या दृष्टीने विकासाच्या दृष्टीने आणि आम्ही कार्यकर्त्यांच्या दृष्टीने सुद्धा अतिशय आनंदाची गोष्ट आहे। आणि अजितदादांच्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या आमदारांचं बहुमत आणि इलेक्शन कमिशनने दोघं गटांचं म्हणणं ऐकल्याच्या नंतर आमची बाजू कुठंतरी त्या ठिकाणी स्ट्रॉंग होती, अजितदादांची बाजू स्ट्रॉंग होती। आणि विकासाच्या दृष्टिकोनातून दादांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेच्या माध्यमातून आम्ही मांडलेल्या सगळ्या गोष्टी इलेक्शन कमिशनने मान्य केल्याच्या नंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजितदादा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आता सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये हा पक्ष महाराष्ट्रभर अतिशय चांगल्या प्रमाणे आता येणाऱ्या काळामध्ये वाटचाल करेल। आणि खऱ्या अर्थानं प्रस्थापितांच्या विरोधामध्ये जे काही विस्थापित तरुण या ठिकाणी अजितदादांच्या बाजूने या जिल्ह्यामध्ये आलेले आहेत अशा सगळ्या तरुणांना निश्चितच येणाऱ्या काळामध्ये दादांच्या माध्यमातून संधी मिळेल याचा आनंद आम्हा सर्व तरुणांना आहे।